काय वहिनी आवरली घरातली कामं? होय चाललेत बघा. तुम्ही आत्ता आला? होय. बरं थांबा, मी तुम्हाला पाणी घेऊन येते. अहो काय वहिनी, हातातलं काम सोडून पाणी द्यायचं काय नडले? माझं मी घेतो की हातानं, तुमचं तुम्ही काम आवरा. आहो पण अहो राहून द्या, घेतो माझं मी, आवरा काम तुमचं. काय रे, ती पाणी देत होती तुला गप घ्यायला आलं नाही काय? अगं असू दे काय, त्यांनी पण कामच करत होते की. ए किरण्या, चल जेवायला, मला लय भुका लागली त्या. बरं थांब, वहिनीला बोलवतो. तिला कशाला बोलवायला लागलास? तिची भांडी घासून झाली होती ती जेवल. अगं आई, घरात आपण येऊन जाऊन 3च माणसं आहे, सगळी सोबत जीव आहे की, आणि त्या पण आपल्याच घरातल्या येत्या, हे विसरू नकोस. आणतो बोलवून त्यासनी, तवर जेवाय वाढ. हो वहिनी, चला जेवायला. अहो भाऊजी तुम्ही जेवून घ्या, मी भांडी झाल्यावर जेवते. अहो राहू दे भांडी, परत घासा, चला जेवायला आधी. बरोबर आले. धीर भाऊजांचं लय दात काढून काम चालू आहे ती. येऊ दे किरण्याला घराकडे, दाखवतो त्याला. ए किरण्या, तू काय वागतोस, तुला कळतंय का? काय झालं? कुठले दीर वहिनी ती एवढं दात काढून राहते ती? गाव नाव ठेवायसारखं वागू नकोस. तुझं तुझ्या वहिनीचं कौतुकच झालंय. आणि हो, वहिनीला वहिनीच्याच जागेला ठेवायचं, लय डोक्या घेऊन नाचू नकोस. अरे किरण्या, तुझ्या मनात काय नसलं तर मी आताच्या पुरुषनी चांगलं ओळखून आहे. त्यासनी काय नाती गोती कळतात बाई. गावानं बोट उचलेलं असं काय करू नकोस. अगं आई, काय बोलते, तुला कळतंय का? तुझ्या डोक्यावर झालाय परिणाम, तुला समजावण्यात काय अर्थ नाही. सासूबाई, काय? एक बोलायचं होतं. तुम्ही आत्ताच्या भाऊजींसोबत बोलत होता ते मी सगळं ऐकलंय. मग खरं आहे तीच बोलल्या, काय खोट आहे त्यात? सासूबाई, ह्या घरात जेव्हा मी लग्न करून आले तेव्हा मी ह्याच घरात आई, वडील, बहीण, भाऊ ही नाती बघितली. आणि मी भाऊजींना जसा माझा लहान भाऊ आहे तसंच मी लहान भावासारखा जीव लावते. आणि ते सुद्धा मला एखाद्या मोठ्या बहिणीसारखं मानतात. आणि मला मान्य आहे, मी आजच्या काळातली पोरगी आहे, पण सासूबाई माझी नियत खोटी नाही. मला नात्यांची जाण आहे आणि नाती जपायला मला चांगली कळतात. आज तुम्ही जर आमच्या नात्यावर बोट दाखवलं तर बाकीचे लोक पण आमच्याकडे त्याच नजरेनं बघणार. आणि तुम्ही घरचेच असून जर आमच्या नात्याला असं चुकीचं समजलं तर बाकीच्या लोकांकडनं काय अपेक्षा ठेवणार? त्यामुळे सासूबाई, तुम्ही स्वतःच तुमचे विचार बदला, मग बाकीचे लोक सुद्धा आमच्याकडे चांगल्याच नजरेनं बघतील. सुनबाई काय चुकीचं बोलत नाही, ती बी बरोबरच बोलते. आमच्या टायमाला कुठलं असलं दीर भाऊचं बोलत बसत होती. माझाच विचार वाईट आहे ती, मीच त्यांच्याबद्दल विचार वाईट केला. जाऊन मीच पुरगीला समजवते.